नमस्कार. आज आपण लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्याबरोबर आहे. तर पाहूया, सध्या आता जवळजवळ महाविकास आघाडी त्यांची तयारी चालू आहे आणि महायुतीची तशी अजून काही तयारी दिसत नाही. आणि जर आपण ह्या मतदारसंघात पाहिलं अकोले तालुक्यात, तर डॉक्टर किरण लामटे यांचं म्हणजे यांचा जोर आजही तसाच आहे आणि त्यांची कामं जर तुम्ही पाहिली तर ती पण भरपूर आहे. पण मग जर महायुतीने ते उमेदवार दिला किंवा BJP सारखा आज त्यांचा वैभव पिचड आहेत, तर साहेबांचं काय स्टँड राहील. आणि अमित बांगरे साहेबसुद्धा आहे. मग साहेबांचं याच्यावर काय म्हणणं आहे ते पाहूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं, जनता हा माझा पक्ष आहे. मायबाप जनतेच्या विश्वासावर, प्रेमावरती, आतापर्यंत आशीर्वादावरती मी राजकारण केलं आणि जनता ठरवणार आहे. माझा घड्याळ हे चिन्ह विधानसभेला निश्चित आहे. त्यामुळे मी घड्याळाचा उमेदवार एवढं या निमित्तानं सांगतो. आणि मायबाप जनतेला जर कामाचा माणूस पाहिजे असेल तर परत मला सेवा करण्याची संधी द्या. कामातून मी दाखवून दिलं आहे की कोरोनानं 2 वर्ष खाले तरी 1 वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो. मला 1.5-2 वर्षाचा कालावधी भेटला. त्या कालावधीत मी जेवढं काम केलं आहे तर इथून मागे कोणतेही आमदार झाले त्यांच्याबरोबर किंवा मंत्री झाले त्यांच्याबरोबर माझ्या कामाची सहज स्पर्धा होऊ शकेल. त्यामुळं जनतेनं ठरवायचं आहे, कामाचा माणूस पाहिजे की रडणारी लोक पाहिजे, ते तुम्ही ठरवा. साहेब, जर आपण पाहिलं लोकसभेचं जे मतदान झालं लोकसभेमध्ये, त्यामध्ये जर पाहिलं तर सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात वारं होतं. असं असताना पण आपण त्यांचा प्रचार केला आणि तो उमेदवार थोडक्यात पराभूत झालेला आहे. आणि अशा टायमाला असं तुम्हाला वाटत नाही का पक्षांनी सर्वे करून तिथे तो उमेदवार योग्य आहे का हे पाहणं गरजेचं आहे. 100% पक्षांनी सर्वे केला पाहिजे आणि निवडून येणारा उमेदवार दिला पाहिजे. मला वाटतं माझ्या पक्षाचा सर्वे झालेला आहे. विधानसभेला काय परिस्थिती राहील हे आमच्या नेत्यांना माहीत आहे. आणि सध्याही तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती सर्वेचं नुसतं पेव फुटलं आहे. म्हणजे लोकांनाच कळणं हे चाललं आहे काय नेमकं. पण सर्व सर्वेमध्ये लोकांनी, तरुणांनी किरण लामटेला परत एकदा संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं सर्व जनतेचं, मायबाप जनतेचं, तरुणांचं मनापासून आभारी आहे. तुमची सेवा करण्याची मला तुम्ही नक्की संधी द्याल आणि यापेक्षाही अजून मोठी घोडदौड करत या तालुक्याचा विकास करेल. यदा कदाचित साहेब, जर विधानसभेमध्ये महायुतीसारख्या थोडक्यात महायुतीसारख्या पक्षांनी जर तुम्हाला संधी दिली नाही तर पुढची वाटचाल काय राहील. मी 2024चा जनतेच्या आशीर्वादानं आमदार राहीन एवढं सांगतो. चालेल चालेल, धन्यवाद. आता